विद्यार्थी मित्र हो, दैनंदिन व्यवहारात आपण लांबी, वस्तुमान, धारकता मोजण्यासाठी अनुक्रमे मीटर, ग्रॅम, लिटर ही एकके वापरतो. वर दाखवल्याप्रमाणे आपण मीटरपट्टीच्या मदतीने कापड मोजतो. धान्य मोजण्यासाठी किलोग्रॅम हे एकक वापरतो. लिटर या एककाच्या मदतीने आपण दूध किंवा इतर द्रव्य पदार्थ मोजतो. विद्यार्थी मित्र हो, एका एककाचे रूपांतर दुसऱ्या एककात कशा पद्धतीने होते ते आपण बघूया. 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्र हो, आता आपण मापनावरील वजाबाकीची उदाहरणे बघूयात. वजाबाकी करा. सबस्ट्रॅक्ट. 7 किलोमीटर 300 मीटर वजा 4 किलोमीटर 700 मीटर. आपण 1 किलोमीटरचा कॉलम केला, 1 मीटरचा कॉलम केला. 7 किलोमीटर आणि 300 मीटर वजा 4 किलोमीटर आणि 700 मीटर. आता मीटरची आपण वजाबाकी करू. 300 वजा 700, 300 वजून 700 जात नाही. 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो, म्हणून आपण काय करणार, या 7 किलोमीटरकडून 1 किलोमीटर घेणार, म्हणजे इथं उरणार 6. म्हणजे 1 किलोमीटर तिकडे घेतला म्हणजे 1 किलोमीटरचे 1000 मीटर होतात. म्हणजे या 1000 मध्ये आपण 300 काय करणार, मिळवणार. 1000 अधिक 300 बरोबर झाले 1300. म्हणजे हे 300 कट करणार आणि इथं लिहिणार आपण 1300, म्हणजेच 1300. 1300 मधनं 700 गेले तर 600 उरतात आणि 6तनं 4 गेले 2 उरतात. म्हणजेच वजाबाकी आलेली आहे 2 किलोमीटर आणि 600 मीटर. विद्यार्थी मित्र हो, मापनावरील वजाबाकीची सोपे उदाहरणे बघूया. क्रिकेटची मॅच सकाळी 7:30 सुरू झाली व त्याच दिवशी सकाळी 11:45 संपली. तर ती क्रिकेटची मॅच एकूण किती वेळ चालली? सकाळी 7:30 सुरू झालेली मॅच त्याच दिवशी सकाळी 11:45 संपली. म्हणजे ही मॅच किती वेळ चालली हे काढण्यासाठी आपल्याला मॅच संपली कोणत्या टाइमला, त्या वेळेतून सुरू झालेलं टायमिंग काय करावं लागेल, आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजेच 11 तास 45 मिनिटातनं आपल्याला 7 तास 30 मिनिटं काय करावं लागतील, वजा करावं लागतील. आपण 2 कॉलम केले, एक तासाचा केला, दुसरा मिनिटाचा केला. 11 तास 45 मिनिटं वजा 7 तास 30 मिनिटं. 45 आपण 30 वजा करू. 5 0 गेला 5, 4 3 गेला 1, 11 7 गेले 4. म्हणजे ती मॅच 4 तास 15 मिनिटे चालली.